आपल्यासोबत विनोद कुलकर्णी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मगाशी तुमच्यावरती काळा बुक्का फेकण्यात आला असं सांगण्यात येते. काय नेमकं झालं होतं? काय काय प्रकाशन कट्ट्यावरून काही पुस्तकांची प्रकाशनं करून बाहेर पडत होतो. त्यास काळ्या प्रकारचं केमिकल माझ्या डोळ्यात घालण्यात आलं आणि तुला संपवतो, संमेलन उधळून लावतो अशी भाषा वापरण्यात आली आणि त्यांच्याकडे काय गोष्टी होत्या असा उल्लेखही तिथल्या लोकांनी केलेला आहे. आणि डोळ्यात माझ्या गेल्यामुळं मला काही समजलं नाही. माझा सहकारी तुषार मामूलकर आणि माझे वकील ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले हे शाहपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आहेत. पण संमेलन उधळून लावून तुला संपवतो, ह्याला मारा अशा प्रकारची वाक्य त्या हल्लेखोराकडच्या तोंडातून बाहेर पडलेले मी स्वतः ऐकलेली आहेत. आणि हल्ला कशामुळे झाला, काय कारण हे काय मला समजलेलं नाही. संमेलन उधळून लावण्याच्या धमक्या येत होत्या, पण ते काय वैयक्तिक माझ्या विरोधात नव्हत्या आणि पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला होता. त्यामुळे तशी काही संमेलन उधळलं जाईल अशी काय काळजी वाटत नव्हती. त्यामुळे मी बेसावध होतो, निवांत होतो आणि यशस्वी संमेलन सुरू असल्यामुळं मी सगळीकडे माझा मुक्त वावर होता. आत्ताही माझा वावर मुक्त आहे. अशा प्रकारे घटना घडली. नेमकं मला सांगा, तुम्ही असं म्हणतात की त्यांनी नेमकं का केलंय तुम्हाला सांगू, पण तो कार्यकर्ता कोण होता या संदर्भात काय कळू शकलं का? नाही, मला काही समजलेलं नाही. कोण आहे काय काय मला समजलेलं नाही. पोलीस ठाण्यात काय कंप्लेंट देतात तुम्ही? असं म्हटलं आता आता बोलताना की आमचे जे माझ्याबरोबर जो सहकारी होता तो आता पोलीस ठाण्यात मी तक्रार देण्यासाठी त्याला पाठवले. माझे वकील आहेत ॲडव्होकेट बेबले, हे तक्रार देतील. कारण संपूर्ण प्रसंग डोळ्यात गेल्यामुळं मला नंतर नेमकं काय होतं एकाला मी ओळखू शकतो, पण बाकी त्याच्याबरोबर आणखी किती जण होते, धारदार शस्त्र होती का, कुठल्या प्रकारची होती, काय होती, हे आता मला काहीच सांगता येत नाही. कारण डोळ्यात गेल्यामुळं मला प्रचंड त्रास झाला. श्वास घेता येत नव्हता, गुदमरल्यासारखं झालेलं होतं, छातीत दुखत होतं. त्यामुळे मी तिथनं थेट डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलो आणि नंतर मग डोळ्यात काय हे घेऊन थोडी रेस्ट घेऊन पुन्हा संमेलनाच्या स्थळावर आलेलो. साधारणतः किती वाजण्याच्या आसपास हा प्रकार? 1च्या सुमारास झाला असावा असा माझा अंदाज आहे की 1च्या सुमारास हा हल्ला झाला माझा. खरं तर या साहित्य संमेलनात बघितलं झालं तर तुमच्यावरती हल्ला ऑलरेडी झालेला आहे. विश्वास पाटलांवरती देखील अशा पद्धतीच्या बातम्या येतात की काहीतरी काळा टाकलं जाऊ शकतं. काय नेमकं? आता 2-3 गोष्टी आहेत. काही संघटनांशी त्यांची चर्चा झालेली आहे, पण एकूण संमेलनामध्ये प्रसिद्धी मिळवण्याच्या दृष्टीनं असेल किंवा आम्ही जी काही मराठी भाषेच्या सक्तीची भूमिका घेतली की हिंदी सक्ती आम्हाला नको आहे, साहित्य संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप होतो आहे. आता कालसुद्धा मी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या की सरकारचा हस्तक्षेप नको, तर पुण्यामध्ये माझ्या विरोधात एक पत्रक निघालं की ह्यांनी मुख्यमंत्र्यांना धमकी दिली. वास्तविक सगळ्या चॅनलवर माझं भाषण उपलब्ध आहे. मी सरकारचे प्रमुख देवेंद्रजी आहेत आणि आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे आमची भूमिका एवढीच होती की सरकारनं हस्तक्षेप करू नये न्यायव्यवस्थेमध्ये किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा संस्थात्मक कामामध्ये हस्तक्षेप करू नये आणि हिंदी सक्ती करू नये, एवढीच आम्ही भूमिका घेतलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांकडे मागण्या करणं ह्याच्यामध्ये धमकी देण्यासारखं काय? खरं तर असे हल्ले होत आहेत, तर तुमची मागणी काय आता? माझी अशी मागणी आहे की बाबा आता त्यांनी मला आणि महामंडळाच्या प्रमुखांना संरक्षण पुरवलेलं आहे आणि कदाचित पुढेही आमच्यावर हल्ले होतील. कारण आम्ही लोकांच्या लक्षावर आहोत की आम्ही मराठीच्या बाबतीच्या काय भूमिका घेतो. तुम्ही बघितलं असेल तर साताऱ्यातनं अभिजात दर्जासाठी लाखो पत्र पाठवली, 1 लाखाच्या वर पत्र पाठवली, दिल्लीत जाऊन आंदोलन केलं किंवा आता एवढं मोठं शतकपूर्व साहित्य संमेलन घेतलेलं आहे. तर मराठीचा प्रसार वाढता होतो आहे. आता संमेलनाकडे रसिक पाठ फिरवतात, पण या संमेलनाकडे लाखो लोक आलेले आहेत आणि कदाचित ते सुद्धा मराठीवरचं लोकांचं प्रेम वाढतं करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे कदाचित आम्हाला संपवावं, आमचा विचार संपवता येईना, त्यामुळे मला संपवावं अशी भूमिका असेल. पण आम्ही प्राण गेला तरी मराठीची सेवा आणि साहित्याची सेवा सोडणार नाही. आम्ही प्राणाची चिंता करणार नाही. पोलिसांनी योग्य तपास करावा आणि आम्हाला कुठून काय धोका आहे, मला आहे, महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशींना सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनाही आता पोलीस संरक्षण दिले, पण ही तात्पुरती डागडुजी आहे. समजा आमच्या जीवाला पुढं काही झालं तर ह्याला प्रशासन जबाबदार राहील. कारण आम्ही जे काही बोलतोय, भाषेसाठी जे काही लढतोय, त्यामुळं आमच्या जीवाला धोका होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांना धमकी दिली असं आमच्याबद्दल खोटं पसरवलं जातं. याच्या पाठीमागं कोण आहे? ह्याच्या पाठीमागं काही विशिष्ट विचारसरणीचे पुण्यातले लोक आहेत की ज्यांना आम्ही नको आहोत आणि त्यांना असं वाटतं की ह्यांना संपवलं पाहिजे, यांच्या संस्थांवर प्रशासक आणला पाहिजे, संस्था ताब्यात घेतल्या पाहिजेत, अशा भूमिकेचे काही लोक आहेत. कदाचित आम्ही विचार बदलत नाही आहे. आमच्यावर न्यायालयीन प्रक्रियेतून दबाव आणला जातो आहे. न्यायालयाची निर्णय फिरवण्याचं, धर्मदाय आयुक्तामधील न्यायालयाची निर्णय फिरवण्याचं काम केलं जातं आहे. आम्ही त्यामध्ये उच्च न्यायालयात लढा देतो आहे. उच्च न्यायालयानं आम्हाला दिलासासुद्धा
दिलेलं आहे. कदाचित आम्ही न्यायालयीन दबावानं खोट्या पत्रकाच्या दबावानं दबावत नाही. त्यामुळे आम्हाला संपवावं, मारावं, यांचे प्राण घ्यावेत म्हणजे यांचे विचार आपोआप नष्ट होतील अशी भूमिका असू शकते याच्या पाठी. खूप खूप धन्यवाद. तर ते विनोद कुलकर्णी ज्यांच्यावरती काही वेळापूर्वी हल्ला झालेला आहे आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला संपवण्याचा जो आहे तो डाव आहे, मात्र याला जर काही आम्हाला झालं तर याला जबाबदार प्रशासन असेल. खरं तर 99वे साहित्य संमेलन हे वादळी ठरते. अनेक वाद याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा प्रत्यय आता काही वेळापूर्वी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.